आपल्यासोबत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। नाना पटोलेजी, काय आपण भावना व्यक्त कराल? काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठतम असे नेते यांचं निधन झालंय। त्यामुळे झालेला आहे। देश जेव्हा आर्थिक खाईत होता त्यावेळेस देशाला एक आर्थिक ज्ञान करणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल, लोकांना महागाईची झळ होणार नाही याची काळजी ठेवणारं व्यक्तिमत्व होतं। अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, तर प्रधानमंत्री, पण एक साधी राहणी आणि देशासाठी काळजी करणारं एक नेतृत्व, ह्या अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं। हे काँग्रेसच नाही तर देशाचं एक मोठं अगदी डॉक्टर मनमोहन सिंग साहेब गेल्यामुळे झालेला आहे। मी पार्लमेंटला नाना आपण खासदार होता, केंद्रात सुद्धा आपण जाऊन आलेला आहात, केंद्रीय व्यवस्था सुद्धा पक्षाची बघितलेली आहे। आपला कधी संपर्क आला होता का? काय आठवणी आहेत आपल्या? मी ते सांगत आहे की फायनान्स कमिटीमध्ये होते आणि प्रत्येक कमिटीला ते यायचे। म्हणजे ते मी प्रधानमंत्री आहे म्हणून मी प्रधानमंत्री होतो म्हणून मला काही फायनान्स कमिटीला मला काही जायची गरज नाही असं नव्हतं। मीटिंगला ते यायचे आणि त्या ठिकाणी येऊन त्यांचं देशाचं आर्थिक नियोजन कसं असावं त्या पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना करायचे। म्हणजे इतकं देशाच्या बद्दलची जे काय हे म्हणू आपण त्यांना की देशासाठी वाहून घेणारं हे व्यक्तिमत्व होतं। आणि आपण पाहिलं की ते प्रधानमंत्री असताना इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव जास्त असताना सुद्धा माझ्या देशाच्या लोकांना महागाईची झळ पोहोचू नये म्हणून देशाच्या तिजोरीवर भर पडला तरी चालेल, पण डिझेल पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव त्यांनी वाढू दिले नव्हते। पण ठीक आहे, पण आता मी आपल्याला सांगतो की हे बरेचच नुकसान आहे। डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या गेल्यामुळे पूर्ण देशाचं नुकसान, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि एक महान अर्थतज्ञ आम्ही गमावलेला आहे, ही भावना आमची आहे। धन्यवाद नाना पटोले, आपण प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्यासोबत होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। अतिशय दुःखद बातमी आहे। भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठतम नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे।